लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदेडच्या सक्षम ताटेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेची शासनाला निवेदनाद्वारे मागणी। बातमी वाशिम येथून। नांदेडच्या सक्षम ताटेच्या मारेकऱ्यांना फाशी द्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेची शासनाला मागणी। वाशिम नांदेड येथे 27 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सक्षम गौतम ताटे हत्याकांडाचा तीव्र संताप राज्यभरात व्यक्त होत आहे। बौद्ध समाजातील सक्षम ताटे या तरुणाचे विजातीय समाजातील मुलीवर प्रेमसंबंध होते। या संबंधांना मुलीच्या घरच्यांचा विरोध असल्याने मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी सक्षमवर गोळ्या झाडून तसेच फरशीने डोक्यावर वार करून क्रूरपणे त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। या अमानुष कृत्याविरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेने वाशिम जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाकडे निवेदन सादर केले। या निवेदनात सक्षम ताटेच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। तसेच संघटनेने शासनाला मागण्या मांडल्या आहेत। त्यात प्रामुख्याने सक्षमच्या कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत, कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी, सक्षमची मैत्रीण आचल आणि तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण, सक्षमच्या परिवाराला घर उपलब्ध करून देणे। निवेदनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान, पिरिपा वाशिम जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रवीण पट्टेबहादूर, अजय बहुजन हिताय, वाचनालयाचे सचिव समाधान अवचार, कवी विलास भालेराव, अभिनेता अरविंद उचित, कवी गना कांबळे, निरंजन भगत, अक्षय सरकटे, अर्जुन सरकटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। नांदेडमध्ये गेल्या 27 नोव्हेंबरमध्ये एका विजातीय प्रेम प्रकरणातून बौद्ध समाजाचा अक्षय गौतम ताटे या नवयुवकाला या प्रेमिकाच्या वडिलांनी व भावानी क्रूरपणे त्याच्यावर गोळ्या झाडून, नुसतं गोळ्या झाडल्या नाही तर त्याच्या डोक्याला फरशीचे घाव घालून त्याला जिवंत ठार करण्यात आलं। अशा त्या क्रूर मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आम्ही वाशिमकरांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाकडे अशी मागणी केली की त्या मारेकऱ्यांना एक फाशी झाली पाहिजे। शिवाय त्या कुटुंबातील सर्वांना आणि त्या प्रेमिकाला देखील पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे। त्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, घर मिळालं पाहिजे, शिवाय 50 लाख रुपये त्यांना अनुदान देण्यात आलं पाहिजे अशी आम्ही वाशिमकरातर्फे कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे आणि त्या घटनेचा या ठिकाणी आम्ही तीव्र निषेध करतो। निषेध निषेध निषेध। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी पद्मा मोहोड, वाशिम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.